नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते। मी आलेले आहे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये। हो, मुलुंड ईस्ट मधील केळकर कॉलेजच्या जवळ ही प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह ही जी मोहीम आहे ही चालू आहे आणि त्याच्यात मुलुंड मधील नागरिक सहभागी होत आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये सहभागी होऊन त्यांना कसं वाटलं, ते का सहभागी होत आहेत आणि हा जो प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह आहे हा का महत्वाचा आहे। चला जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह विषयी तुम्हाला काय वाटलं हे लिहायला जरूर विसरू नका। नमस्कार, हे जे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह सुरू आहे याच्यात तुमची भूमिका काय आहे? मी अस्मिता बरोबर डे 1 पासून आहे। 2017 मध्ये तिच्या डोक्यात ही कल्पना आली आणि मग ती आम्ही राबवायला सुरुवात केली। आम्ही बऱ्याचशा बिल्डिंग्स मध्ये जाऊन हळदी कुंकांना जाऊन पब्लिकला हे सांगितलं। माझ्या बिल्डिंग मध्ये आम्ही सगळे मिळून प्लास्टिक आणतो आणि देतो। पण माझी बहीण जी नाहूरला राहते, एक घाटकोपरला राहते, त्यांनीही त्यांना तो कन्सेप्ट आवडला। सो माझ्याकडे शनिवारी आदल्या दिवशी प्लास्टिक येतं, ते मी माझ्या घरात ठेवते। इफ दे आर गोइंग आउट देन वी कलेक्टेड 2 days अर्लियर, बट ते आम्ही कलेक्ट करून मग आम्ही इथे आणतो। बट 2017 पासून ह्यांचे प्रयत्न चालू आहेत अथक फाउंडेशनचे की आम्हाला जर इथल्या इथे जर आमचं काहीतरी अरेंजमेंट झाली, बिकॉज यू सी आम्ही हे रोडवर करतो, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो। सो बेस्ट थिंग वुड बी की एक जागा मिळाली तर एक परमनंट सोल्युशन होईल आणि मशीन लावायला पण जर जागा मिळाली, इफ गव्हर्नमेंट कॅन हेल्प अस विथ दिस, तर हे बरं होईल। कारण आता काय झालं आहे, आम्ही क्लोथ्स, डिजिटल ऍक्सेसरीज जे असतात, तुमचा डिजिटल वेस्ट आहे, निर्माल्य आहे जे इकडे तिकडे फेकलं जात होतं, ते आता सगळं पार्ट बाय पार्ट कलेक्शनला सुरुवात केलेली आहे। सो सम हेल्प इफ वी गेट इट, तर नॅचरली इट्स गोइंग टू बी अ ग्रेट हेल्प फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑल्सो। आणि जागा मिळाली ना तर ही गैरसोय जी होते ती सॉल्व्ह होईल। तुम्ही नागरिकांना, आपले जे नागरिक आहेत, सामान्य माणूस आहेत, त्यांना या ड्राईव्ह विषयी फारशी माहिती नसते, तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? सी, ह्या ड्राईव्ह साठी ना अस्मिता अँड हर ग्रुप लाईक अथक फाउंडेशन प्रत्येक सोसायटी मध्ये जाऊन एक मीट अरेंज करतात। ते तुम्हाला सांगतात की प्लास्टिक कसं जमा करायचं, काय जमा करायचं, ते कसं तुम्ही महिनाभर तुमच्याकडे सांभाळायचं। दे रन स्मॉल शॉर्ट प्रोग्राम्स इन एव्हरी सोसायटी। सो मुलुंड मध्ये आम्ही हे केलं आणि वी आर डुईंग इट इन डिफरंट प्लेसेस ऑल्सो, ऑफिसेस ऑल्सो। बट मी सांगेन की जर तुम्ही चॉकलेट खाताय आणि जर तुम्ही डॉक्टरांकडनं मेडिसिन्स घेऊन खाताय तर मार्क and remember that every tablet comes in a plastic. Yes. So the moment you're eating a tablet, that plastic goes into ground fills. त्याच्यामुळे जे होणारा त्रास आहे बेसिकली त्याच्यासाठीच गोळ्या खायला लागतात। Exactly. The pollution that you're creating by giving that plastic is the problem. So basically if we do this, naturally थोडा pollution, landfills चा problem कमी होईल। So best is जॉईन अथक। म्हणजे आपण हे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह का सुरू केलेलं आहे? कारण नागरिक म्हणून आपण काही ऍक्शनच घेत नाही। करेक्ट। त्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्लास्टिकचा कसा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे यावर विचार करणं आवश्यक आहे। एक रॅपर जरी असेल ते रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत असंच फेकून न देता आपल्या जवळ ठेवायचं, ते कलेक्ट करायचं आणि अशा मोहिमांमध्ये सहभागी व्हायचं। आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद। थँक्यू। ही जी प्लास्टिक कलेक्शनची मोहीम सुरू आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? ते अतिशय सुंदर आहे। नुसतं प्लास्टिकच नाही, थर्मोकोल घेतात, कपडे घेतात, निर्माल्य घेतात आणि एकदम मुलांच्या घरासाठी खरोखर सुविधा सोय आहे। तुम्ही दर महिन्याला इथे येतो, 8 वर्ष येतोय त्यामुळे। आणि यामुळे तुमच्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात काय फरक पडलाय आणि यामुळे देशावर काय फरक पडेल? हा उपक्रम किती महत्त्वाचा? त्यामुळे बीएमसी वर मला वाटतं 30-40% तरी फरक पडत आहे, कमीत कमी, अगदी काही पडलं तरी। आज इंटरनॅशनल प्लास्टिक डे आहे, आजच्या दिवसाला फार महत्व आहे। बरोबर, सकाळी रेडिओवर सांगितलं इंटरनॅशनल प्लास्टिक डे आहे। आणि मला असं विचारायचं की या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा। बरेचसे जे नागरिक आहेत हा व्हिडिओ बघतील, तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे? त्यांना जास्तीत जास्त लोकांनी द्यायला पाहिजे, कारण घरात काही जास्त अडचण होत नाही, लोकांना साठवायचा प्रॉब्लेम असतो। आपल्या गॅलरीत वगैरे साठवला जातो। बरोबर आहे। आता आम्ही तर 8 वर्ष येतोय। बरोबर आहे।
आणि तुम्ही घरी कोणत्या पद्धतीने हा प्लास्टिकचा कचरा साठवता, कसं वर्गीकरण करता? प्लास्टिकचा डबा आहे, त्याच्यात आम्ही प्लास्टिक चालाचे टाकत जातो, पिशव्या वगैरे काय असेल. आणि दर महिन्याच्या जो शेवटचा रविवार आहे तेव्हा तुम्ही इथे येऊन नोटीस आली की आदल्या दिवशी आम्ही पॅक करून तो देता. म्हणजे मित्रांनो, मुलुंड मधील नागरिक हे अत्यंत महत्वाचं काम करत आहेत. प्लास्टिक पोल्युशन पासून आपला देश आपण कसा वाचवू शकतो यावर विचार करायला लावणारी ही मोहीम आहे. सर, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आणि आपल्या इथे लवकरात लवकर तो प्लांट व्हावा जाळायचा. हा, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं सरकारकडे हे मागणं आहे की या संस्थेला सरकारने मदत करावी, म्हणजे यांचं काम हे अजून जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल आणि याचा आपल्यालाच ऍज अ सोसायटी म्हणून आपल्याला फायदा होणार आहे. राज्याला, देशाला या उपक्रमाचा फायदाच होणार आहे, निसर्गाला फायदा होणार आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनीही याकडे लक्ष द्यावं आणि अशा हे जे ड्राईव्ह किंवा ह्या मोहीम सुरू आहेत यांना मदत करावी, असं सामान्य नागरिकांना. एन्व्हायरमेंटला मदत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. धन्यवाद सर. थँक्यू. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर विद्याराव. मी ह्या उपक्रमात साधारण 6-7 वर्ष, जेव्हापासून त्यांचं ऍक्च्युली ड्राईव्ह सुरू झालं त्याच्या 1-3-4 ड्राईव्हच्या नंतरच मी सुरुवात केली. मी पवईवरनं येते आणि फक्त हे मुलुंड ईस्टला असल्यामुळे मला मुलुंड पर्यंत यायला लागतं. खरं तर पवईमध्ये आता रिसेंटली त्यांनी सुरू केलंय, पण एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये हार्डली 50 किलो प्लास्टिक जमा करतात लोक. अवेअरनेस खूप कमी आहे. तर जे अस्मितानी ऍक्च्युली आमच्या इथे पण लेक्चर घेतलं होतं, तसं मला तिला पण एकदा तिथे येऊन छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण करू शकतो त्या करण्यासाठी, आणि हरियालीचा पण एक अत्यंत सुंदर उपक्रम इथे चालवला जातो. तर त्याच्यासाठी पण मी आज ते सगळं घेऊन आलेले आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही साधारण नागरिकांना काय सांगू इच्छिता की हे जे प्लास्टिक कलेक्शन ही जी मोहीम आहे ही किती महत्वाची आहे? ती अत्यंत महत्वाची आहे. जोपर्यंत आपण लँडफिल्स वरती हे टाकतोय तोपर्यंत आपण पुढच्या पिढीला काही चांगलं भविष्य देत नाही आहोत. तर ते जर द्यायचं असेल तर स्वतःचा कचरा कसा कमी करता येईल किंवा त्याच्याही पेक्षा डिस्पोजेबल पेक्षा जे सस्टेनेबल गोष्टी आहेत त्या वापरल्या तर जास्त बेटर होईल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, इथे आपली एक लहान मैत्रीण आलेली आहे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी, आणि तिने हे प्लास्टिक आणलेलं आहे. या ड्राईव्ह बद्दल तिचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊ. बाळा, तू हे का करतेस? म्हणजे हे खरंच महत्वाचं आहे का प्लास्टिक इथे देणं? हाय, हे महत्वाचं आहे कारण आपल्याला गटारात हे कचरा फेकायचा नसतो. ओके, मग काय होतं गटारात टाकलं की? गटारात टाकलं की कचरा अजून वाढतो. हा, म्हणजे पोल्युशन होतं ना, आणि त्यामुळे सगळं खराब होतं. बरोबर. आणि मग तुला हे कोणी सांगितलं? तुझ्या आई बाबांनी सांगितलं करायला? ओके. आणि तू पण सकाळी लवकर उठून याच्यात सहभागी होतेस, बरोबर आहे? म्हणजे तू हे काम करू शकतेस, तुझे मित्रमैत्रिणी करू शकतात का? मग त्यांना तू काय सांगशील? की या गाडीत येऊन तुम्ही कचरा टाका. ओके. गटारात कचरा नका टाकू. आणि तू चॉकलेट खातेस, मग ते रॅपर कुठे टाकायचं? कचरा डब्यात. हा, किंवा ते कलेक्ट करायचं आणि इथे येऊन द्यायचं. बरोबर. तर मित्रांनो, हे आपले छोटे जवान आहेत, बॉर्डरवर आपले जवान लढतायत देशासाठी. हे जे आपले छोटे जवान आहेत, हे आपलं जे पॉल्युशन आहे, प्लास्टिक पॉल्युशन नावाचा जो आतंकवाद आहे, या विरुद्ध हे आपले छोटे सैनिक, छोटे जवान लढत आहेत. तर ते ज्याप्रमाणे काम करत आहेत ते आपणही करायला हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.